नमस्कार, मी कल्पना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण शिवणकामातील खूप छोट्या अशा ट्रिक्स बघणार आहोत। तुम्ही जर ब्लाऊज, ड्रेस, पर्स, बॅग कोणतेही शिवणकाम करत असाल तर आजच्या या ट्रिक्सने तुमचं काम अगदी सोपं आणि फिनिशिंगमध्ये होणार आहे। कोणतेही काम सरधोपटपणे करणे आणि हुशारीने करणे यामुळे खूप फरक पडतो। सरधोपटपणे काम करण्यामुळे आपला वेळही भरपूर जातो आणि आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला मिळत नाहीत। तसंच आपण हुशारीने काम केलं तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि आपला वेळ वाचून आपल्या कामामध्ये फिनिशिंग येते। तर अशाच मी शिवणकामामधील काही छोट्या ट्रिक्स तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचं काम अगदी सोपं, झटपट आणि फिनिशिंगमध्ये होईल। अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला दोनदा हाईप करायला विसरू नका, यामुळे आपल्या चॅनल ग्रो व्हायला मदत होणार आहे। आणखी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथे आपण कोणत्याही दोन सरळ पट्ट्या जोडण्याची ट्रिक बघूयात। इथे पाहू शकता तुम्ही, इथे हे पट्ट्या मी अशा प्रकारे ठेवल्या आहेत क्रॉसमध्ये, आणि इथं क्रॉसमध्येच आपल्याला तिरपी टीप देऊन घ्यायची आहे। पट्ट्या एकावर एक ठेवताना दोन्ही बाजूला पाव इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे। आता अगदी पाव इंच मार्जिन सोडून एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे। बघू शकता किती फिनिशिंगमध्ये ही पट्टी जोडली गेली आहे। दोन सरळ पट्ट्या जोडण्याची आणखी एक दुसरी ट्रिक बघूयात। दोनही सरळ पट्ट्या मधोमध फोल्ड करायच्या आहे आणि या पट्ट्या एकावर एक नाही ठेवता अशा प्रकारे एकामध्ये एक ठेवायच्या आहेत। पहिली पट्टी फोल्ड केली आणि ती दुसऱ्या पट्टीच्या मध्ये ठेवून इथं टीप देऊन घेतली आहे। अशा पद्धतीने या पट्ट्या जोडल्यामुळे जॉईंटच्या तिथे जाडपणा येत नाही आणि अगदी फिनिशिंगमध्ये पट्ट्या जोडल्या जातात। आता आपण सरळ पट्टी जोडण्याची तिसरी ट्रिक बघूयात। या दोनही सरळ पट्ट्यांच्या सुलट बाजू एकावर एक ठेवायच्या आहेत। बघू शकता तुम्ही इथं कशा पद्धतीने पट्टी ठेवली आहे। एका पट्टीला मी पाव इंच शिलाई मार्जिन बाजूला सोडलेलं आहे शिल्लक, आणि दुसरी पट्टी पाव इंच आतल्या दिशेला फोल्ड करून मग त्या दुसऱ्या पट्टीवरच मी टीप दिलेली आहे। इथे टीप देताना बघू शकता मी काही मार्जिन सोडलेलं नाही, अगदी कडेला टीप दिली आहे। आता इथं आपण तिरप्या पट्ट्या एकमेकांना जोडण्याची ट्रिक बघूयात। दोन्ही पट्ट्या क्रॉसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत। इथं दाखवल्याप्रमाणे या पट्ट्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि अगदी पाव इंच मार्जिन ठेवून शिलाई द्यायची आहे। बाजूचं एक्स्ट्राचं कापड कट करून या पट्ट्या एकसारख्या करून घ्यायच्यात। बघू शकता अगदी सुपिरियरपणे या पट्ट्या एकमेकांना जोडल्या गेल्यात। अशा पद्धतीने पट्ट्या जोडल्यास जॉईंटच्या ठिकाणी जाडपणा येत नाही। आपण आता 5 नंबरची ट्रिक बघूयात। इथे आपण चेनच्या एकाच भागाचा वापर करणार आहोत। बघू शकता या चेनचा एकच भाग मी काढून घेतला आहे। यामध्ये आता आपण रनर टाकून घेणार आहोत। अशा या चेनच्या एकाच भागापासूनही आपण पर्स, बॅग शिवू शकतो। कोपऱ्यामध्ये बघू शकता याच प्रकारची मी हँड पर्स शिवलेली आहे चेनच्या एका भागापासून। आता 6 नंबरची ट्रिक बघूयात। इथे या कापडाला बाहेरच्या दिशेने गोल आकार द्यायचा आहे आणि पाव इंच दुमडायचा आहे। त्यासाठी आपण एक पेपर घ्यायचा, साधा वर्तमानपत्र घेतलं तरी चालेल। पेपरवर हा गोल आकारामध्ये कट केलेला कापडाचा तुकडा ठेवायचा आहे आणि पाव इंच मार्जिन सोडून टीप द्यायची आहे। व्हिडिओमध्ये पुढे भरपूर उपयोगी अशा ट्रिक्स आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशी टीप दिल्यानंतर कापडाच्या आकारामध्ये बरोबर बाजूचा पेपर कट करून घ्यायचा आहे आणि बाजूने छोटे छोटे कट द्यायचेत। असे कट दिल्यामुळे कापड अगदी फिनिशिंगमध्ये पलटी होतं। एखाद्या कापडाला तुम्हाला असं गोल आकार द्यायचा असेल आणि ते कापड तुम्ही अस्तर सोबत शिवत असाल तर पेपरऐवजी तुम्ही तिथं अस्तरचाही वापर करून असा गोल आकार देऊ शकता। इथं तुम्हाला सांगण्यासारखे टिप म्हणजे जेव्हा तुम्ही कापडाने अस्तरचा गोल आकारात शिवाल तेव्हा वरतून दाब टिप द्या, किंवा दाब टिप न देता तुम्ही या कापडाला वरतून इस्त्री केलं तर आणखीनच फिनिशिंगमध्ये हे कापड दिसेल। इथं आपण पेपर सोबत शिवला आहे, त्यामुळे हा पेपर काढून घ्यायचा आणि यावर इस्त्री फिरवून घ्यायची। बघू शकता किती फिनिशिंगमध्ये गोलवा आलेला आहे। आता आपण 7 नंबरची ट्रिक बघूयात। आता आपल्याला एखाद्या कापडाला बॉक्स पट्टी शिवायची असेल, म्हणजे एखाद्या पिशवीला म्हणा किंवा पर्सला, तर बघू शकता इथे मी साधारण 3 ते 4 इंचाची पट्टी घेतली आहे आणि कापडाचा तुकडा घेतलाय। कापड आणि पट्टीची सुलट बाजू एकमेकांवर ठेवायची आहे आणि खालच्या कोपऱ्यामध्ये मी साधारण 2 रेषांचं मार्किंग केलेलं आहे। इथे लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अलीकडच्या रेषेला थोडा छोटा कट द्यायचा आहे पाव इंचाचा आणि तिथपर्यंत शिवायचा आहे आणि पहिल्या मार्किंगमध्ये सुई कापडामध्ये टोचून घ्यायची आहे आणि कापड फिरवून घ्यायचंय। आता आपण खालच्या दिशेला टीप देणार आहोत। व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। टीप देताना साधारण मी पाव इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे। बघू शकता किती फिनिशिंगमध्ये कॉर्नर आला आहे आपला। आता हीच बॉक्स पट्टी आपल्याला दुसऱ्या कापडाच्या तुकड्याला जोडायची असेल तर तेही तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवते। बाजारातून विकत आणलेल्या पिशव्यांची कॉर्नर्स वगैरे बघतो आपण किती फिनिशिंगमध्ये असतात, तर त्याच प्रकारे आपणही शिवू शकतो। व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथे बघू शकता या पट्ट्याला मी कशा प्रकारे जोडलेला आहे। याचा व्यवस्थित कॉर्नर काढून घ्यायचा दोन्ही कडा जोडून आणि तिथं एक कट द्यायचा छोटासा। कापडाचा दुसरा तुकडा घेऊया आणि त्यावर ही पट्टी आपल्याला जोडायची आहे। तर बघू शकता बरोबर कालच्या कापडाच्या कॉर्नरमध्येच मी पट्टीचा कट केलेला भाग ठेवलेला आहे आणि पुन्हा इथं टीप द्यायला सुरुवात करायची आहे। कापडाच्या एका बाजूला टीप देऊन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला याप्रमाणेच आपण टीप देऊन घेणार आहोत। व्यवस्थित दोन्ही कडा जुळवायच्या आहेत आणि छानपैकी इथं टीप देऊन घ्यायची आहे। इथं तुम्हाला मी जी बॉक्स पट्टी शिवून दाखवलेली आहे, याच प्रकारच्या बॉक्स पट्टीची पिशवी मी आपल्या चॅनलवर यापूर्वीच दाखवलेली आहे।
तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा. अशा या बॉक्स पट्टीला तुम्ही आतून पायपिंग जर केली तर अशी ही पिशवी तुम्ही दोन्ही बाजूने वापरू शकता. बघा किती फिनिशिंगमध्ये बॉक्स पट्टी जोडली गेली आहे. अगदी बाजारातल्या पिशवीसारखीच बॉक्स पट्टी जोडली गेली की नाही. तर प्लीज व्हिडिओ पाहता पाहता 2 सेकंद वेळ काढून व्हिडिओला लाईक करा. तर आता 8 नंबरची ट्रिक बघूया. ही आहे टीप उसवायची सुई. या सुईमुळे कापडावरील टीप अगदी झटपट उसवली जाते. सुईचा जो लांब किंवा उंच भाग आहे त्या भागाने ही टीप उसवायची आणि अशा सुईला थ्रेड कटर म्हणतात किंवा सीम रिपर म्हणतात. तुम्हाला ऑनलाईन जर मागवायचं असेल तर ही 2 नावं तुम्ही टाईप करून ही सुई मागवू शकता. खूपच उपयोगी असं टूल आहे हे, नक्की मागवा. आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी बऱ्याच वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अशा ऑनलाईन वस्तू मागवू शकता. ही सुई तुम्ही लोकल मार्केटमधूनही घेऊ शकता. अगदी 10 रुपयांना ही सुई मिळते. ऑनलाईन वस्तू बऱ्याच स्वस्त असतात, तिथूनही मागवू शकता. ट्रिक नंबर 9 बघूयात. सुईचा धागा छोटा झाला असेल आणि त्याच्यामध्ये नवीन धागा जर ओवायचा असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खूप उपयोगी अशी आहे. इथं बघू शकता. अगदी लक्षपूर्वक बघा की सुई मी कशी पकडली आहे. ही ट्रिक अगदी सावकाश करायची आहे. एकदा बघून लक्षात आलं नाही तर व्हिडिओ तुम्ही मागे घेऊन पुन्हा रिपीट बघू शकता. ट्रिक नंबर 10 बघूयात. सुईमध्ये तुम्हाला जास्त पदरी धागा ओवायचा असेल, म्हणजे धाग्याची जास्त पदर तुम्हाला सुईमध्ये ओवायचे असतील एकाच वेळी, तर त्यासाठी ही ट्रिक खूप उपयोगी अशी आहे. दोऱ्याच्या रेळ्यामधून सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. धागा न तोडता भरपूर लांब धागा आधी काढून घ्यायचा आहे आणि त्या दोऱ्याला एक गाठ द्यायची आहे. इथं मी दोरा कट केलेला नाही, फक्त थोडासा दोऱ्याचा जास्तीचा भाग कट केलाय. आता बघू शकता तुम्ही सुईमध्ये असा धागा ओढत जायचा आहे. यासाठी रीळ इथं मी मशीनला अडकवलाय. भरपूर असा धागा मी ओढत आहे सलगपणे आणि तो एकच गाठ असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये सुईमध्ये ओवला जात आहे आपोआप. तुम्हाला पाहिजे तेवढा धागा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे आणि नंतर मग एक ठिकाणी दोरा आता कट करून घ्यायचा आहे. याप्रमाणे तुम्ही ट्रिक वापरली तर एकाच वेळी तुम्ही सुईमध्ये भरपूर पदरी दोरा ओवू शकता. ट्रिक नंबर 11 बघूयात. तुम्हाला जर समजा नॉट बनवायची असेल तर त्यासाठी एक तिरप्या कापडातून 1.5 इंचाची पट्टी कट करायची आहे आणि त्याच्या एका टोकाला थोडं तिरपं कट करून घ्यायचं आहे. सुईमध्ये जाड दोरा ओवून घ्यायचा आहे आणि ज्या बाजूला तिरपं कट केलं आहे तिथं टोकाला एक गाठ देऊन घ्यायची आहे सुई दोऱ्याच्या मदतीने. आता सुई सकट हा दोरा पट्टीच्या आतल्या बाजूला मागे वळवून घ्यायचा आहे आणि अगदी कडेला बंद बाजूला छोटीशी टीप द्यायची आहे. टीप देताना 1.5 इंचापेक्षा कमी मार्जिन सोडायचं आहे. शेवटी इथे टीप कट केल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूने सुरुवातीच्या टोकाला थोडंसं कापड आतमध्ये ढकलून घ्यायचंय किंवा टाकून घ्यायचंय आणि वरती एक हाताने कापड पकडून धरायचं आणि खाली दोरा ओढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने ही नॉट उलटी करून घ्यायची आहे. एका हाताने दोरा खाली ओढायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हे कापड वरती सरकवत राहायचं आहे. अशा पद्धतीने नॉट उलटी करून घेतल्यानंतर बघू शकता किती सुंदर अशी नॉट तयार झाली आहे. अशाच छोटे छोटे ट्रिक वापरून तुम्ही तुमचं काम सोपं करू शकता. आता ट्रिक नंबर 12 बघूयात. एखाद्या ड्रेस किंवा फ्रॉकला गळ्याला आतून पट्टी जोडायची असेल तर त्यासाठी अशी डायरेक्ट पट्टी फोल्ड न करता कागदाचा किंवा कापडाचा वापर करायचा आहे. तर इथं आपण कागदाचा वापर करणार आहोत. तर या कापडाखाली मी कागद घेतलेला आहे. कागद अगदी पातळ घ्यायचा आहे. वर्तमानपत्राचा घेतलं तरी चालेल. बरोबर इथं गळ्याच्या आकारामध्ये मी कट केलेला आहे आणि छोटे छोटे कट देऊन घेतले. अशी ट्रिक करण्यासाठी पातळ कागद वापरा, कारण जाड कागद वापरता तुमचं कापड फाटू शकतं. म्हणून वर्तमानपत्राचा कागद अगदी बेस्ट आहे यासाठी. कापडाला थोडंफार कागद शिल्लक राहिला तर कापड धुतल्यानंतर तो कागद निघून जातो. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये हा गोल आकार आला आहे. ट्रिक नंबर 13 बघूयात. आता आपण एखाद्या बॅगला बेस कसा करायचा हे बघणार आहोत. त्यासाठी या कापडाला मी बरोबर मध्यभागी फोल्ड करून मध्यभागी मार्किंग करून घेतलंय आणि मध्यभागापासून दोन्ही बाजूला 1 इंचावर मार्किंग केलंय. आता जे दोनही बाजूचे मार्किंग आहेत ते एकमेकांवर फोल्ड करून घ्यायचे आहेत, म्हणजे जुळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही मध्ये जुळून कापडाच्या एका बाजूला इथं टीप देऊन घ्यायची आहे आणि अशी टीप खाली जे मार्किंग केलं आहे तिथपर्यंतच द्यायची आहे आणि खालचा भाग खाली फोल्ड करायचा आहे आणि फक्त कापडाच्या एकाच कॉर्नरला अशी तिरप्यामध्ये 1 इंचावर टीप द्यायची आहे. बघू शकता इथं मी कशा प्रकारे मार्किंग करत आहे आणि कशा प्रकारे टीप देत आहे. आता कापडाचा दुसऱ्या बाजूचा जो त्रिकोण आहे तिथे याप्रमाणे तसं फोल्ड करून त्रिकोणी मार्किंग करून टीप द्यायची आहे. हा व्हिडिओ तुम्ही थोडासा स्लो करूनही बघू शकता किंवा मागे घेऊनही बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकता किती सुंदर प्रकारे इथं कापडाला बेस तयार झाला आहे. असा बेस तुम्ही कोणत्याही बॅगला किंवा पर्सला शिवू शकता. आपल्या कला कल्पना चॅनलवर मी तुम्हाला बॅगला बेस देण्याचे भरपूर प्रकार एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा. बघू शकता असे छोटे छोटे ट्रिक्स वापरून आपण खूप फिनिशिंगमध्ये काम करू शकतो आणि आपलं काम फिनिशिंगमध्ये असेल तर आपल्याला ऑर्डर्सही भरपूर मिळतात. आता आपण ट्रिक नंबर 14 बघूयात. इथे आपण बॅगला वेगळ्या प्रकारे बेस देण्याचं बघणार आहोत. तर बाजूला इथे 1.5 इंच मार्जिन सोडून मार्किंग करून घ्यायचे आणि टिप देऊन घ्यायची आहे. आता इथे लक्षपूर्वक बघा की मी कसं फोल्ड करत आहे. आधी मी बाजूचं मार्जिन आतमध्ये फोल्ड केलं आणि खालचा त्रिकोण तिरप्यामध्ये फोल्ड केला आणि बरोबर त्या त्रिकोणाच्या बाजूने मार्किंग करून घेतलंय. आता बरोबर या मार्किंगवर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करताना अगदी सावकाशपणे कट करायचं आहे. जास्त कट झालं तर आपला हा बेस चुकू शकतो. इथे बंद बाजूकडे खालच्या बाजूला मध्यावर मार्किंग करून घेऊयात. आता इथे बघू शकता खालच्या बंद बाजूचं मार्किंग आणि इकडच्या शिवणीचं मध्य बरोबर एकमेकांवर जुळून घ्यायचे आहेत
आणि इथे या बाजूला पाव इंच मार्जिन सोडून टीप देऊन घ्यायची आहे. टीप देण्या अगोदर तुम्हाला माप दाखवते की किती घ्यायचं आहे. बघू शकता या शिवणीच्या आतमध्ये बरोबर असा त्रिकोण झाला पाहिजे, याप्रमाणे इथं कटिंग करायचं आहे. आता आपण हा त्रिकोण शिवून घेऊयात. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपला व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, परंतु मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप बारीक बारीक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अगदी तुम्हाला खूप महत्त्वाच्या अशा टिप्स आहेत, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टिप देऊन घेतल्यानंतर हे कापड उलटवून घेऊयात. बघूयात किती सुंदर प्रकारचा बेस तयार झालेला आहे. आता ट्रिक नंबर 15 बघूयात. अगदी साध्या दोऱ्यांच्या मदतीने तुम्हाला प्लेन कापडावर डिझाईन करायचं असेल तर ही ट्रिक नक्की बघा. इथं मी भरपूर सारे बॉबिन्स घेतलेले आहे वेगवेगळ्या रंगामध्ये. सर्व बॉबिन्स मी वाटीमध्ये ठेवल्यात. मला एक डार्क रंगाचा दोरा हवा होता म्हणून मी दोऱ्याचा रिळे ठेवलाय. आता जवळपास 4-5 पदरी दोरा झालेला आहे. हा मी सिंपल जसा मशीनला दोरा ओवून घेतात त्याप्रमाणे ओवून घेतलेला आहे. आणि मशीन खाली तुम्ही सिंगल कोणत्याही दोऱ्याची बॉबिन वापरू शकता. इथे मी एक प्लेन कपडा घेतला आहे आणि तो 2-3 पदरी फोल्ड केलाय. जाड कापड असेल की तर डिझाईन छान तयार होतं. आणि अगदी सरळ सरळ टिपा द्यायच्या आहेत, जसं आपण कापड शिवताना सरळ टिपा देतो. तुम्ही इथं पाना फुलांची डिझाईनही करू शकता अशा टिपेमधून. आपल्या चॅनलवर मी आंब्याच्या पानांचा तोरणचा व्हिडिओ दाखवलेला आहे. त्यामध्ये मी असं पानांच्या मध्ये डिटेलिंग करण्यासाठी ही ट्रिक वापरलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकता किती सुंदर प्रकारची डिझाईन झाली आहे. अगदी वेगवेगळ्या रंगामध्ये, सप्तरंगामध्ये म्हणा किंवा भरपूर रंगामध्ये डिझाईन खूप छान दिसते. आता आपण 16 नंबरच्या ट्रिकमध्ये याच कापडाच्या तुकड्यापासून एक छानसा पॅच तयार करणार आहोत. इथे मी डिझाईन केलेल्या कापडाच्या तुकड्यातून एक चौकोनी कपडा कट केलाय. साधारण कोणत्याही आकाराच्या प्लेन तुकड्यावर हा तुकडा ठेवायचा आहे आणि याच्या तुकड्याच्या चारही बाजूंनी आखून घ्यायचंय. आणि या मार्किंगच्या आतमध्ये अर्धा इंच मार्जिन सोडून पुन्हा चौकोनी आखून घ्यायचंय. जो आतला चौकोन आखलेला आहे तिथं कट करून घ्यायचा आहे सावकाशपणे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये पॅच जोडू शकता कापडाला. गोल, त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी कोणत्याही आकारामध्ये अशी पॅच जोडू शकता. आता इथं व्यवस्थित बघा तुम्ही की मी ते कशा प्रकारे कट करत आहे. इथं कॉर्नरमध्ये मी तिरपं कट केलेला आहे. असे तिरपे कट दिल्यामुळे आपल्याला हा अर्धा इंच सगळीकडचा भाग आतमध्ये फोल्ड करायचा आहे. तर इथं तुम्ही नकाने थोडंसं असं याच्यावर प्रेस करा, म्हणजे हा कपडा बरोबर थोडासा आतमध्ये दुमडला जाऊ शकतो. त्याच्या खाली आपल्याला हा कापडाचा पॅच ठेवायचा आहे आणि अर्धा इंच हा वरचा कपडा आतमध्ये फोल्ड करून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे टीप देऊन घ्यायची आहे. चारही बाजूने टीप देऊन हा पॅच या कापडाला पक्का करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या चॅनलवर भरपूर वेगवेगळे व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करत असते. इथून पुढे तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यातही तुम्हाला तुमच्या आवडीचे किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या संपूर्ण व्हिडिओमधली सर्वात जास्त तुम्हाला आवडलेली ट्रिक कोणती आहे ते मला कमेंट करून सांगा. तुमच्या छान छान कमेंट आणि भरपूर लाईक्स पाहून मला नवीन काम करायला छान उत्साह मिळतो. मग आता आपण 17 नंबरची ट्रिक बघूयात. आपण समजा धाव दोऱ्याची टीप देत असताना दोरा कमी पडला आणि तिथे आपल्याला गाठ द्यायची असेल. इथं मी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि दोऱ्याची दोन्ही टोकं एक हातामध्ये पकडून सुई अशा रीतीने फिरून इथं गाठ देऊन घेतलेली आहे. गाठ दिल्यानंतर आपण पुन्हा आपलं शिवणकाम सुरू करू शकतो. छोटीशी पण खूप उपयोगी अशी ट्रिक आहे, नक्की ट्राय करा. ट्रिक नंबर 18 बघूयात. कोणती 2 कापडं जर जोडायचे असतील तर त्यासाठी ट्रिक खूप उपयोगी आहे. तिथे मी 2 कापडं एकमेकांवरशी ठेवून घेतली आहेत. एक कापड मी बाहेरच्या दिशेला पाव इंच बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यावर मी ते फोल्ड करून टीप देऊन घेत आहे. अगदी कडेला टीप द्यायची आहे आणि कापड पलटी करून घ्यायचंय. आता बघू शकता अलीकडचं कापड मी दुसऱ्या कापडावर पलटी करून टीप देऊन घेतली कडेला. आणि पाहतो मी किती सुंदर असं दोन्ही कापडं जोडली गेली आहेत. ट्रिक नंबर 19 बघूयात. दोऱ्यांचा रीळ तुमच्या मशीनवरून सारखा खाली पडत असेल तर काय करायचं, एक पेन घ्यायचा, त्याच्यातली रिफिल वगैरे काढून घ्यायची आणि दोन्ही टोके त्याची काढून घ्यायची आणि मशीनवर आपण जिथं दोरा टाकतो तिथं हा पेन टाकून त्या पेनावर हा रीळ टाकायचा आहे. तुमचा दोरा अजिबात खाली पडणार नाही. ट्रिक नंबर 20 बघूयात. आता ही आहे उसवायची सुई. तर या उसवायच्या सुईच्या एका टोकाचा आपण उपयोग बघितला तर दुसरं जे टोक असतं त्या बाजूला थोडासा लाल डॉट असतो बघा, आणि त्या लाल डॉटची बाजू थोडीशी आखूड असते, तर त्या बाजूने आपण या प्रकारे टीप उसवू शकतो. फक्त या टोकाचा वापर करताना सावकाश करायचा. ट्रिक नंबर 21. आता हा आहे थ्रेड कटर. आपल्याला टिपेचा दोरा उसवायचा असला किंवा छोटासा दोरा कट करायचा असला तर सारखी कात्री हातात घेण्यापेक्षा हा हलका फुलका कटर हातामध्ये घेऊन आपण दोरा कट करू शकतो. मी तर सरस या कटरचा वापर करते. तुम्हाला असा कटर मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. ट्रिक नंबर 22. तर दोऱ्याला गाठ द्यायची सोपी पद्धत बघू शकता. बोटामध्ये असा दोरा पीळ देऊन पकडायचा आहे आणि छानपैकी गाठ देऊन घ्यायची आहे. त्यासाठी मी 2दा दाखवते, लक्षपूर्वक बघा. चला तर मग कशा वाटल्या सर्व शिवणकामाच्या ट्रिक्स. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओला 2दा हाईप करायला विसरू नका. आणि शिवणकामाची आवड असणाऱ्या आपल्या मैत्रिणी किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या, म्हणजे यापुढे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये.